नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी पेपर फुटी प्रकरण सध्या ताजं असतानाच विविध स्वरूपाच्या घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत. सध्या महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन विधिमंडळामध्ये सुरू आहे आणि यामध्ये बघतोय आपण कालच्याच दिवशी मोठा गदारोळ झाला या टीईटी संदर्भात. या पेपर फुटी प्रकरणात विरोधक आक्रमक झाले आणि त्यातूनच शालेय शिक्षण मंत्री जे सध्याचे दादासाहेब भुसे यांनी या संदर्भात विविध स्वरूपात माहिती आपल्या समोर सादर केली, ज्यामध्ये या पुढील तपासाविषयीची असणारी कारवाई असेल किंवा लेटेस्ट एक बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे की टीईटी परीक्षेचं आयोजन पुढच्या वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनं केलं जाणार आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी विधिमंडळात केलेलं आहे. इथून मागे जर आपण त्याचा इतिहास बघितला तर टीईटी आतापर्यंत जर परीक्षा बघितली तर पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा परिषदेमार्फत आयोजित केली जाणारी परीक्षा आहे. आता इथून पुढच्या वर्षामध्ये जर ऑनलाईन पद्धतीने झाली तर साहजिकच आहे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होणार आहे, कारण त्यांचा जो फॉर्मॅट आहे या सगळ्याच गोष्टीविषयी एक प्रश्नचिन्ह तयार झालेला आहे. याविषयीच भाष्य करणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि माहिती जर आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण विधिमंडळामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी जी काही त्यांचं वक्तव्य दिलेलं आहे त्यामधील आपण संपूर्ण गोष्टी पाहणार आहोत. महाराष्ट्र विधानसभा सन 2026 चे द्वितीय पावसाळी अधिवेशन त्या संदर्भातचं हे निवेदन दिलंय. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी आपल्याला माहिती आहे कधी 28/6/2026 रोजी संपन्न होणार होती, मागच्याच रविवारी, बरोबर. आणि त्याच्या आदल्याच दिवशी बघा या परीक्षेची प्रश्नपत्रिका विकण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती पोलिसांना 27/6/2026 रोजी मिळाली, बरोबर. सदर माहितीची खातरजमा करून टीईटी प्रश्नपत्रिका विक्रीस येणाऱ्या 3 व्यक्तींना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. सदर व्यक्तीकडे असलेल्या वस्तूंमध्ये 28/6/2026 रोजी जी काही परीक्षा होणार होती त्याच्या प्रश्नपत्रिका असल्याचं आढळून आलं, बरोबर आहे. मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल वगैरे केले. ही संपूर्ण कारवाई आपल्याला माहिती आहे, कारण आपल्याला माहिती आहे वृत्तपत्र असू द्यात, न्यूज चॅनल वरती गेल्या 2 दिवसापासून याच गोष्टीवरती खूप बघतोय आपण चर्चा होताना दिसते. सगळेच प्रसार माध्यमांवरती आपल्याला या संपूर्ण घटनाक्रमाविषयी असेल, घडलेल्या घटनाविषयी असेल आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात कशा पद्धतीने आणि याचेच पडसाद संपूर्ण देशभरही आपण उमटलेले बघतोय. कारण आपल्याला माहिती आहे त्याच्याच अगोदर लेटेस्ट झालेलं नीट हे प्रकरण आणि जो आतापर्यंतचा या देशामध्ये या पेपर फुटी प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं प्रमाण आणि त्याच्यामुळे ही संपूर्ण चर्चा आपण सर्वत्र पाहताना बघतोय. सदर गुन्हा संवेदनशील असून यात दाखल गुन्ह्यांचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात घेता पोलिसांनी महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27/6/2026 रोजी आदेशान्वये पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथक पाठवलं वगैरे हे पण आपल्याला माहिती आहे. आणि कालच्याच झालेल्या घडामोडीतून आता वृत्तपत्रात किंवा न्यूज चॅनलवर दाखवत आहेत की मकोका अंतर्गत त्यांच्यावरती कडक अशी कारवाई करण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत. दिनांक 28/6/2026 रोजी नियोजित टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळलीस त्या सर्वांवर जो मकोका ज्याला म्हणतो आपण संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं देखील स्पष्ट केलेले. आणि आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या ज्या काही 3 उपाययोजना टीईटीच्या संदर्भात कशासाठी तर ही परीक्षा पारदर्शक पार पडली जावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली जावी यासाठीची ही उपाययोजना. घेतले 3 मुख्य मुद्दे दादासाहेब भुसे यांनी विधान भवनामध्ये मांडले गेलेले. त्यातला पहिला, फेर परीक्षा पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल असं स्पष्ट केलंय. दुसरा, टीईटी 2026 च्या फेर परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे आता जे परीक्षेला रविवारी बसलेले होते किंवा परीक्षा देणार होते, आता जेव्हा केव्हा ते परीक्षा आता
होईल, टीईटीची जी रद्द झालेली परत परीक्षा होईल त्यांना कुठलाही परीक्षेचं शुल्क परत आकारलं जाणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचा आपल्या दृष्टीने पुढील वर्षापासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पडण्याकरता आवश्यक ती पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं सांगितलं गेलेलं आहे. आता राहिला प्रश्न आपल्या समोर जो उभा ठाकलेला आहे तो म्हणजे एक तर हे टीईटी काय आजच हा प्रकार घडला नाही किंवा एक पहिल्यांदाच असा प्रकार घडलेला नाहीये, याच्या मागे सुद्धा बऱ्याच वेळा घडलेला आहे. एकतर त्याच्यामध्ये सुसूत्रतापणे आणणं, त्या पुन्हा होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे आपण ऑनलाईनचे सुद्धा विविध अनुभव घेतलेले आहेत. ऑनलाईन परीक्षा ज्या काही इथून मागे झाल्या त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा ते प्रकरण की अशी अनेक घटना आहेत की तिथं सुद्धा पेपर लीक झालेले आहेत आणि अशा घटना वारंवार घडलेल्या आहेत. आणि ऍटलिस्ट आपल्याला या परीक्षेमध्ये संपूर्ण त्या प्रश्नपत्रिका किंवा आपल्याला आन्सर्स की वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, परंतु ऑनलाईन आपल्यासाठी पूर्णतः त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येत नाहीत. त्याच्यामुळे त्यातून आणखीन एक मोठं, एक तर म्हणतो ना भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था झालेली आहे. एकतर ह्यातून मार्ग विद्यार्थ्यांना लवकर सापडत नाहीत आणि त्यातली त्यात ऑनलाईनचा जर परीक्षेचा जर सरकारने आयोजनाचं लादलं गेलं असेल तर यातून विद्यार्थ्यांची मानसिकता आणखीन खचू शकते. आता बघूयात पुढे जाऊन ही कशा पद्धतीने याचं आयोजन करेल सरकार, हे सुद्धा पुढे जाऊन आपल्याला लक्षात येईल. खरंच सरकार याबाबत सिरियस आहे का? जर ऑनलाईन झाली तर कोणता इम्पॅक्ट विद्यार्थ्यांच्या मनावरती होईल, कशा पद्धतीने ते आयोजन करेन, हे सुद्धा खरंच विचार करायचा प्रश्न आहे. बघूयात पुढच्या कालखंडामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. काय तुम्हाला त्याबद्दल शंका असेल विचारायचं कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा, जेणेकरून त्याद्वारे आपण उत्तर देऊयात. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. गुड बाय अँड टेक केअर.